नागपूरमधील पेपरफुटीचा तपास सुरू असतानाच दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12वीच्या पेपरमध्ये चॅट जीटीपीच्या माध्यमातून मास कॉपी करण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलेला आहे। या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत बोर्डाचे नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉक्टर शिवलिंग पटवे सर आहे। सर, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे आणि अत्यंत नवीन तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा अशा प्रकारे मास कॉपीसाठी वापर होत असल्याचं पुढे आलं आहे। ह्यामध्ये नागपूर विभागाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला चामोर्शी नावाच्या तालुक्या ठिकाणी जाकर बोंबनवार परीक्षा केंद्र आहे। त्या ठिकाणी राज्यशास्त्राच्या पेपरच्या दिवशी साधारणतः 4च्या नंतर गडचिरोली जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी हे फिरतीवर असताना त्यांनी या परीक्षा केंद्राला भेट दिली होती आणि त्या ठिकाणी त्यांना एक कर्मचारी अचानक तिथं पोहोचल्याचं आढळून आलं 4च्या नंतर आणि त्यांनी त्यांच्या अंगरक्षकाकरवी जेव्हा त्या कर्मचाऱ्याची झडती घेतली तर त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या खिशामध्ये आक्षेपार्ह साहित्य आढळून आलं आणि त्या साहित्याची त्यांनी जेव्हा पडताळणी केली तर तो कर्मचारी त्याच्या खिशामध्ये प्रश्न आणि उत्तर चॅट जीपीटीच्या माध्यमातून त्यानं तयार केल्याचं त्यांना निदर्शनास आलं होतं। त्याप्रमाणे आपण मग पुढं त्या संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी केलेली आहे। त्या कर्मचाऱ्याच्या कामाकडे दुर्लक्ष करणारे जे अन्य 3 कर्मचारी होते त्यांचीही चौकशी केलेली असून ह्या 4ही कर्मचाऱ्यांच्या विरोधात आपण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवलेला आहे आणि त्यावर हुकूम पुढील काम होत आहे। चॅट जीटीपीच्या माध्यमातून ज्या कर्मचाऱ्यांनी उत्तरं शोधली होती त्याच्याकडे प्रश्नपत्रिका कधी गेली? तो कर्मचारी त्या केंद्रावर कामाला होता आणि हा प्रकार 4च्या नंतर उघडकीला आलेला आहे। तर त्यामुळे ही प्रश्नपत्रिका साधारणतः पेपर सुरू झाल्यानंतरच त्याला ती बघायला मिळालेली आहे आणि त्याचा त्यानं गैरवापर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। त्या केंद्रावर विद्यार्थ्यांनी देखील त्याचा फायदा घेतल्याचं काही पुढे आलं का प्राथमिक तपासात? आता असं आहे की बोर्डाची कार्यप्रणाली आहे, आपण त्या केंद्रावरील सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका ह्या आपल्याकडं मागविलेल्या आहेत। त्याची बोर्डाच्या नियमाप्रमाणे एक चौकशी अधिकारी नेमून त्याची चौकशी होत असते आणि यामध्ये जर आपल्याला काही तथ्य आढळून आलं की या विद्यार्थ्यांनी त्याचा गैरवापर केलेला आहे तर आपण त्या सर्व संबंधितांवर बोर्डाच्या नियमावलीनुसार कार्यवाही करणार आहोत। सर, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा हा प्रकार पुढे आला एका केंद्राचा। इतरही केंद्रावर अशा प्रकार होऊ शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही। आता परीक्षा घेणारी एक यंत्रणा आहे, प्रत्येक केंद्रावर केंद्र संचालक, रनर, सहाय्यक केंद्र संचालक, इन्व्हिजिलेटर, बैठे पथक, भरारी पथक ही सगळी मंडळी काम करत असतात आणि प्रत्येक ठिकाणी परीक्षा ह्या कॉपीमुक्त व्हाव्यात ह्यासाठी ह्या परीक्षेशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक घटकाची जबाबदारी असते, त्या पद्धतीने काम करत असतात। एखाद्या ठिकाणी कुठेतरी अशा पद्धतीनं चुकीचं काम करण्याचा प्रयत्न केला जातो, त्या ठिकाणी आपली पथकं तात्काळ कार्यवाही करतात। आम्हाला जिथून काही फोन संदेश येतात, काही मेसेजेस येतात त्याचाही आम्ही लगेच पुरावा करतो, पाठपुरावा करतो आणि त्या ठिकाणी आमचं पथक जातं आणि गैरप्रकारांना आम्ही तात्काळ आळा घालत असतो आणि आमच्या हेही जे प्रकरण आहे हे आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या पथकामार्फतच उघडकीस आलेलं आहे आणि आमचा प्रयत्न आहे की कुठेही कसेही पद्धतीने गैरप्रकार होणार नाहीत, गैरप्रकार करणाऱ्यांना आम्ही शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। इतर ठिकाणी अशा प्रकारे मास कॉपी चॅट जीटीपीच्या माध्यमातून झाली तर नाहीची चौकशी केली जाईल का? नक्कीच, आपण आमचं जे कार्यप्रणाली आहे त्या ठिकाणची तिथून त्या कार्यप्रणालीनुसार आपण माहिती घेत असतो आणि जिथे कुठे असं काही आढळून येतं की गैरप्रकार होत आहेत तर त्याच्यावर आपण नक्कीच कार्यवाही करत असतो। या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। सायबर पोलिसांना तशा प्रकारे तक्रार दिली जाईल का की इतरही ठिकाणी असा प्रकार झाला काय ती चौकशी करावी? नक्कीच, आम्ही अशा जिथं आढळून येईल त्या ठिकाणी आम्ही गुन्हे नोंदवणार आहोत आणि अशा पद्धतीची चौकशी होऊन दोषींना आम्ही शिक्षा करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहोत। नागपूर पेपर लीक प्रकरणाचं काय स्टेटस आहे सर? ह्याच्यामध्ये पोलीस अत्यंत चांगल्या पद्धतीने याचा शोध घेत आहेत आणि सद्यस्थितीमध्ये 4 लोकांना या ठिकाणी अटक केल्याची बातमी आहे आणि नक्कीच पोलीस आणि आमचं कार्यालय असं दोघंही मिळून दोघांच्या संयुक्त याच्यातून आम्ही जो याच्यामध्ये कल्प्रिट आहे त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहोत। खाजगी शिकवणी क्लासच्या संचालकांकडे जी प्रश्नपत्रिका गेली ती विभागाच्या कोणत्या कर्मचाऱ्यांकडून गेल्याची माहिती पुढे येत आहे, त्या संदर्भात काही माहिती आहे का?
ह्याच्याविषयी सध्याच काही भाष्य करणं योग्य ठरणार नाही. पोलिसांच्या शोधामध्ये नक्कीच जो गुन्हेगार आहे तो सापडणारच आहे. त्यामुळं आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल आणि जेव्हा ते नाव समोर येईल त्यावेळेस आपण नक्की त्याच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करणार आहोत. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मास कॉपीचे प्रकार पुढे येत आहे. आता जुन्या पारंपरिक पद्धती व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही नवीन नियमावली आणि नवीन पद्धतीने संपूर्ण परीक्षेचं आयोजन किंवा तसं नियोजन करावं लागेल असं वाटतं का? त्याची गरज आहे का? नक्कीच. आता ChatGPT आहे, इंटरनेट आहे, अशी अत्याधुनिक साधनं आहेत. त्याच्यावर त्याचा गैरवापर परीक्षांच्या कालावधीत होणार आहे असं आम्हाला गृहीत धरून नक्कीच भविष्यामध्ये आवश्यक ती कार्यवाही करावी लागणार आहे. ही धोरणात्मक बाब असून आमचं राज्य मंडळ आणि शासन यांच्या मार्गदर्शनानुसार भविष्यातील परीक्षा अधिक चांगल्या रीतीने कशा होतील यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आपण बघू शकतो की नागपूरचा प्रकार असेल किंवा गडचिरोलीचा प्रकार असेल, जो पुढे आला तो बोर्डाच्या भरारी पथकाच्या कारवाईमुळेच पुढे आलेला आहे. मात्र ज्या प्रकारे विद्यार्थ्यांकडनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो, त्यामुळे आता भविष्यामध्ये परीक्षा घेताना बोर्डापुढे देखील वेगवेगळे आव्हानं कशाप्रकारे उभे राहत आहे ते आपल्याला या घटनेतनं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.